ओबीसींच्या मंडल यात्रेला सुरुवात झाली आहे। मंडल आयोगानं ओबीसींचं आरक्षण देशात किती असावं या संदर्भातला आराखडा दिला होता। त्याच नावाला प्रमाण मानून ओबीसींनी मंडल यात्रा काढली आहे। भंडाऱ्यातून त्याची सुरुवात झाली। ओबीसींच्या हक्कासाठी मंडल यात्रा ही विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये निघालेली आहे। विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे। 9 ऑगस्टला चंद्रपुरामध्ये या मंडल यात्रेचा समारोप आयोजित करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन मराठा आहेत म्हणून आमच्यावर तुम्ही अन्याय करता। अरे जर असता तर एखादा ओबीसीचा उपमुख्यमंत्री तुम्ही केला असता। कोण आहे तिथे आमचा हक्क मागणारा या सरकारमध्ये? म्हणून तिजोरी खाली करण्याचं काम कुणासाठी चाललंय? 12,000 कोटीचं कर्ज आणि मदत जर एका समाजाला मिळत असेल, आम्ही त्याला विरोध केला नाही, पण आम्हाला मात्र 500 कोटी देताना तुमच्या हाताला लकवा का मारतो हा खरा प्रश्न आहे। या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की माझा डीएनए ओबीसी आहे। ते प्रभू रामचंद्राला माहीत। पण आमचे नरेंद्र मोदी म्हणतात की मी ओबीसी आहे। जर 12 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि तुम्ही जर ओबीसी म्हणून घेत असाल, तर आज पहिल्या झटक्यामध्ये ओबीसीची जनगणना जाहीर केली असती तर तुम्हाला पुन्हा 10-20 वर्ष त्या सत्तेच्या खुर्चीवर बसता आलं असतं।